सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. आपण पाहत आहोत श्रीकृष्ण भाग 7. माऊलींनो, आपण मागील भागात पाहिले की भगवान श्रीकृष्ण हे साधू सज्जनांच्या संरक्षणार्थ या पृथ्वी तलावर अवतार घेणार आहेत. तर असे भगवान श्रीकृष्ण हे श्याम म्हणजेच श्यामवर्णीय असले तरीही त्यांचे सौंदर्य हे हजारो कामदेवांना लाजवेल असे आहे. कधीकधी पुरुषोत्तमास गिरिधारी असे देखील संबोधिले जाते, कारण त्यांनी गोवर्धन नावाचा पर्वत आपल्या करांगुलीवर अगदी सहजरित्या उचलला होता. भगवान श्रीकृष्ण हे नंद महाराजांचे, वसुदेवांचे, देवकीचे पुत्र असल्यामुळे त्यांना नंदनंदन, वसुदेवनंदन किंवा देवकीनंदन असे देखील आपण संबोधतो. तर अशा माझ्या भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमळांची सेवा करण्यामध्ये ज्या मनुष्यास गोडी निर्माण होते, केवळ तोच मनुष्य भगवान श्रीकृष्णाचे दिव्य स्वरूप समजू शकतो. इतर लोक अनेक प्रकारे तर्कवितर्क करत राहतील, परंतु श्रीकृष्ण यांच्या वास्तविक स्थितीचा हे लोक एक अंश देखील जाणू शकणार नाहीत. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर श्रीकृष्ण हे जे अभक्त आहेत त्यांच्याद्वारे ते कधीही जाणले जाऊ शकत नाहीत, कारण पुरुषोत्तमाचे जे वास्तविक रूप आहे त्या रूपावर योगमायेचे एक प्रकारचे आवरण आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर उपस्थित होते, तरी देखील तिथल्या प्रत्येकालाच ते पूर्ण पुरुषोत्तम आहेत हे समजूच नाही शकले. असे असताना देखील तिथे झालेल्या युद्धातील मृत्यू पावलेला प्रत्येक जण हा पृथ्वी तलावरील असलेल्या या भौतिक बंधनातून सुटका पावून त्यास मुक्ती मिळाली. भगवंताचे नाम आणि भगवंताचे रूप हे अभिन्न आहे, ते भिन्न नाही. हे जो भक्त जाणतो तो अविरतपणे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्राचे सदैव चिंतन करीत असतो. गोस्वामीजी सांगतात की जे भक्त त्यांच्या तन, मन आणि नेहमीच श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती करतात, त्यांच्या भक्तीमध्ये जे लीन होतात ते वर्तमान शरीरात असतानाच मुक्त झालेले असतात. जे परमात्म्याची भक्ती करतात ते भौतिक स्थितीच्या फार पार गेलेले भक्त असतात. हे पुराण पुरुषोत्तमा श्रीकृष्णा, आपण जेव्हा या पृथ्वी तलावर अवतार घ्याल तेव्हा कृष्ण, जरासंध यासारख्या अनेक दुष्ट असुरांचा संहार आपण कराल आणि धर्तीवर राहणारे व स्वर्गलोकात राहणारे जे लोक असतील या दोघांवर सुद्धा आपली अखंड कृपा राहील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय श्री कृष्ण.